विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हॅशटॅग कंबाईंड करंट अफेअर्समध्ये आजच्या भागामध्ये आपण एक 2-3 वेगवेगळ्या न्यूज पाहणार आहोत. त्यामध्ये ज्या काही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे त्या आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तर मी सुरुवातीला काय पाहणार आहोत ते सांगणार आहे आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया. याआधी आपण एक नोबेल पुरस्कार घेतलेला होता, तसेच इस्रायल पॅलेस्टाईन जो संघर्ष झाला होता त्यावरती देखील एक महत्त्वाचा टॉपिक आपला झालेला आहे आणि त्यातल्या इतर युद्ध सराव देखील आपण पाहिलं होतं जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात. यानंतर आजच्या भागामध्ये नुकतीच महाराष्ट्र शासनाने एक लेख लाडकी नावाची योजना आहे त्या योजनेची घोषणा केलेली आहे. तर त्या योजनेबद्दल महत्त्वाच्या बाबी, त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात एक युद्ध सराव सुरू आहे सध्या या ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर या युद्ध सरावाबद्दल एक महत्त्वाचे काही नोट्स आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर नेपाळने एक विक्रम रचलेला आहे जो की आपला आशियाई क्रीडा स्पर्धा पाहत असताना एक पॉईंट राहून गेला होता. तो आजच्या भागात आपण तो कव्हर करणार आहोत. नेपाळ या संघाने T20 क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम त्या ठिकाणी रचलेला होता. तर ती माहिती देखील आपण जाणून घेऊ. आणि सर्वात शेवटी म्हणजे मन की बात हा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाला यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये 100 दिवस ते पूर्ण झालेले आहेत. तर त्या कारणाने आपण त्या मन की बात कार्यक्रमाबद्दल देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत. परीक्षाभिमुख व्हावे, फक्त काही 4-1 पॉईंट असणार आहेत ते व्यवस्थित नोट करून घेणं आवश्यक आहे, ज्याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्या कारणाने आपण ती माहिती देखील आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या सेशनला आपण लेख लाडकी योजना या योजनेपासून. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे लेख लाडकी योजनेची. आणि याआधी म्हणजे अर्थसंकल्प एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता, तर त्यावेळेस अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी या योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेमध्ये नेमकं काय काय असणार आहे तर त्याबद्दल विस्तृत खुलासा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे आणि या योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मुलींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना जी आहे ती एका कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणाऱ्या गरीब कुटुंबांना ही लेख लाडकी योजना त्यांच्याकरिता सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. तर या योजनेबद्दल काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया. त्यामध्ये सर्वप्रथम 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबातील मुलींसाठी लेख लाडकी योजना ही राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे, किती लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न, 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींसाठी लेख लाडकी योजनाची घोषणा आता नुकतीच केलेली आहे याच महिन्यामध्ये. त्यानंतर या योजनेमध्ये काय काय असणार आपण ते पाहूया. या योजनेअंतर्गत मुलींना मुलगी जी पहिलीमध्ये गेल्यानंतर म्हणजे पहिलीत गेल्यापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने ही 1 लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे सर्वप्रथम ज्यावेळेस म्हणजे मुलीचा जन्म होईल त्यावेळेस तो टप्पा सुरू होणार आहे. 5,000 रुपये त्या ठिकाणी त्याच्या अकाउंटवर म्हणजे त्याच्या पाल्याच्या अकाउंटवरती ते टाकण्यात येणार आहेत आणि त्यानंतर आणखी त्या विविध टप्प्यांच्या माध्यमातून ती रक्कम जमा करण्यात येणार आहे. ते पुढे पाहूच आहे. राज्यात नेक्स्ट पॉईंट घेऊ. राज्यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना आहे. कोणाकरिता तर हे महत्वाचं. आणि 1 एप्रिल 2023 नंतर कधी ते कालावधी देखील महत्वाचा आहे. परीक्षेत सरळ कालावधी विचारला जाऊ शकतो, त्या कारणाने हे महत्वाचं आहे, नोट करून घ्या. 1 एप्रिल 2023. त्यानंतर जे टप्पे आहेत आपण ते पाहणार आहोत प्रामुख्याने या ठिकाणी. ते म्हणजे जन्मानंतर लगेच 5,000 रुपये जमा करण्यात येणार आहे मुलीच्या पाल्यांच्या अकाउंटवरती. नंतर पहिलीत गेल्यानंतर मुलगी 6,000 रुपये हे असणार आहे. रक्कम जी आहे ती टप्प्याटप्प्याने मिळणार आहे, 1 लाख रुपये. 6वीत 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि 18 वर्ष वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 75,000 रुपये असे 1,01,000 रुपये ही रक्कम तुम्ही काउंट टोटल केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल 1,01,000 रुपये ही रक्कम त्या मुलीला मिळणार आहे. त्यासाठी निकष जे आहेत आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं. एक कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा त्या कुटुंबाचं उत्पन्न जे आहे 1 लाखापेक्षा कमी असायला हवं, हे महत्त्वाचं. आणि त्यांच्यासाठी ही योजना लेख लाडकी नावाची योजना आहे. तर यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारत असताना एक महत्त्वाचं आहे, ही योजना कोणी सुरू केली, कोणत्या राज्याने, हे देखील महत्त्वाचं असणार आहे. त्या कारणाने महाराष्ट्र शासनाने ही घोषणा केलेली आहे आणि सर्वप्रथम अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा उल्लेख केलेला होता. आणि त्यानंतर ही योजना कशा स्वरूपाची असेल तर इथे मेन्शन केलेली आहे. मुलींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ही योजना लेख लाडकी योजना ती सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. यानंतर योजनेचं उद्दिष्ट काय आहे, राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे, मृत्यूदर कमी करणे आणि कुपोषण व बाल विवाह रोखण्यासाठी ही लेख लाडकी योजना
तयार करण्यात आलेली आहे. उद्दिष्ट काय ते देखील महत्वाचं, कशाकरिता ही योजना सुरू करण्यात आली हे देखील माहिती असावं. एखाद्या वेळेस परीक्षेत विधानात्मक प्रश्न असतील तर त्या ठिकाणी याचा उल्लेख केला असेल, किंवा लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश काय किंवा उद्दिष्ट काय या योजनेचं, तर हे विचारलं गेलं तर ते आपल्याला माहिती असावं. त्या कारणाने आपण हा पॉईंट जो या ठिकाणी नमूद केलेला आहे. ओके, तरी थोडक्यात माहिती, परीक्षाभिमुख माहिती लेक लाडकी या योजनेसंदर्भात यावर्षी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर नेमके काय काय निकष आहेत ते आपण या ठिकाणी त्या योजनेबद्दल माहिती थोडक्यात घेतलेली आहे. यानंतर संप्रीती 11 या नावाचा जो आहे, संप्रीती 11 नावाचा युद्ध सराव भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान हा युद्ध सराव या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी जो युद्ध सरावाला सुरुवात झालेली आहे. तर या सरावाबद्दल माहिती घेणार आहोत आपण. बऱ्याचदा परीक्षेमध्ये युद्ध सरावाबद्दल प्रश्न असतात, म्हणजे काही वेळेला जोड्या देखील ते विचारलं जाऊ शकतं. एका बाजूला युद्ध सराव आणि दुसऱ्या बाजूला देशांची नावे, आपल्या देशाच्या कोणत्या देशासोबत युद्ध सराव संपन्न झालेला आहे, किंवा एखादा युद्ध सरावाचं नाव मेन्शन करून हा युद्ध सराव खालीलपैकी म्हणजे भारत आणि कोणत्या देशासोबत हा युद्ध सराव पार पडला असे परीक्षेत असू शकतं. आणि लेटेस्ट युद्ध सराव या 2023 वर्षातले आपल्याला सर्व पाहायचे आहेत. आपला एक सेशन त्या संदर्भात शेवटी असणार आहेच. परीक्षेला सामोरे जात असताना तो देखील महत्त्वाचा ठरेल तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर ही जी माहिती आहे लेटेस्टमध्ये आता या महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी संप्रीती 11 नावाचा जो सराव आहे भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान तो पार पडेल. सुरुवात झालेली आहे या सरावाला. तर यातले महत्त्वाची बाबी आपण जाणून घेऊ. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा युद्ध सराव कितवा आहे? 11वा. पाहिलंच आपण 11वी आवृत्ती आहे ती. वार्षिक संयुक्त लष्करी सराव संप्रती 3 ऑक्टोबर 2023 रोजी मेघालयातील उमरोई या ठिकाणी या सरावाला प्रारंभ झालेला आहे. हा सराव कोणत्या ठिकाणी तर हे देखील महत्त्वाचं आहे. काही वेळेला ही माहिती घेत असताना किंवा आपण जरी वाचण्यात आपल्या आलंच नाही तर त्यावेळेस आपण थोडंसं गोंधळून जातो. भारत बांगलादेश यांचा हा युद्ध सराव आहे, मात्र हा कोणत्या ठिकाणी संपन्न होतोय तर मेघालयातील उमरोई, हे महत्त्वाचं असणार आहे. परीक्षेत कन्फ्युजिंग पॉईंट हाच असेल. त्या ठिकाणी बांगलादेशामधील काही शहरांची नावे असतील, भारतामधील असतील, परंतु त्या दोन्ही ठिकाणी हा सराव संपन्न होत नाही. तर मेघालयातील उमरोई या ठिकाणी या सरावाचं जो वैशिष्ट्य परीक्षेला विचारलं गेलं तर हे यावरती हा प्रश्न म्हणजे निश्चित असणार आहे. तर ते लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी संप्रीती 11 सराव भारत बांगलादेश हे बरोबरचं आपल्याला माहिती असू शकतं, परंतु परीक्षेमध्ये ज्यावेळेस विचारलं जातं की हा सराव कोणत्या ठिकाणी पार पडला आणि पर्यायामध्ये या दोन्ही देशातील प्रामुख्याने शहरांची नावे आलीच तर आपल्याला हे मात्र त्या ठिकाणी म्हणजे क्लिक होणार नाही, परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मेघालयातील उमरोई या ठिकाणी हा सराव जो आहे या सरावाला प्रारंभ झालेला आहे. दोन्ही देश आळीपाळीने हे सराव आयोजित करतात. आयोजित असलेला हा युद्ध सराव मजबूत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य पुढाकार दर्शवतो. संप्रीती 11 या म्हणजे या सरावाला याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात जाणून घेऊ. 2009 या वर्षी आसाममधील जोरहाट या ठिकाणी लक्षात ठेवा. जोरहाट या ठिकाणी सुरू झालेल्या या युद्ध सराव मालिकेच्या 2022 पर्यंत एकूण 10 यशस्वी आवृत्त्या पार पडलेल्या होत्या. मागच्या वर्षी 2022 पर्यंत सुरुवात झालेली आहे या युद्ध सरावाला, संप्रीती युद्ध सरावाला 2009 मध्ये. पुन्हा एकदा मेन्शन करायला म्हणजे आवश्यक आहे मेन्शन करणं, ते म्हणजे या युद्ध सरावाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर हे इयर लक्षात ठेवायचं आपल्याला. 2009 मध्ये या संप्रीती सरावाला सुरुवात झालेली आहे. संप्रीती 11 हा 14 दिवस चालणारा सराव आहे. या सरावात दोन्ही देशाचे सुमारे 350 या ठिकाणी जवान सहभागी होत आहेत. तर 14 दिवस हा युद्ध सराव सुरू असणार आहे. 3 ऑक्टोबरला याची सुरुवात झालेली आहे. 3 ऑक्टोबर 2023. हा सराव दोन्ही सैन्यांमधील अंतर कार्यक्षमता वाढविणे आणि सर्वोत्तम पद्धतीने चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. थोडक्यात या सरावाचा नेमका काय प्रमुख पॉइंट आहे तर ते आपण पाहिलं. संप्रीती 11 मुळे भारत बांगलादेश यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी वृद्धिंगत होणार असून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ तसेच सांस्कृतिक जाण अधिक सखोल होणार आहे या सरावाच्या माध्यमातून. तर अशा स्वरूपाचा भारत बांगलादेश दरम्यानचा याआधी देखील दरवर्षी हा सराव पार पडत असतो. 2009 पासून सुरुवात झालेली आहे या सरावाला आणि आताचा जो आहे 11 संप्रीती 11 हा मेघालयामध्ये संपन्न होत आहे. तर एक प्रमुख सराव युद्ध सराव आपण थोडक्यात माहिती घेतली. यानंतर नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या यावर्षी 2023 मध्ये मन की बात या भागाचे एक 100 भाग त्याचे पूर्ण झालेले आहेत. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. परीक्षाभिमुख बाबी जाणून घेणार आहोत. या मन की बातला सुरुवात कधी झालेली होती, त्यानंतर त्याचा म्हणजे कालावधी विचारला जाऊ शकतो. कधी 100 भाग पूर्ण झालेले आहेत. महिन्यातल्या सर्वात शेवटच्या रविवारी ही मन की बात जो कार्यक्रम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तो प्रसारित होत असतो. तर याला त्याचे 100 भाग पूर्ण झालेत एप्रिल महिन्यामध्ये यावर्षी 2023 मध्ये. तर आपण ते पाहू थोडक्यात. 1-2 पॉईंट त्याचे महत्त्वाचे असे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचे 30 एप्रिल 2023 रोजी 100 भाग पूर्ण झालेले आहेत. कधी पूर्ण झाले हे महत्त्वाचं आहे.
30 एप्रिल 2023 रोजी. सरळ सरळ आपल्याला डेट विचारलं जाऊ शकतं, त्या कारण हे महत्वाचं आहे. आता जवळपास 105 भाग त्याचे पूर्ण झालेले आहेत, परंतु एप्रिल महिन्यात यावर्षी 30 एप्रिल 2023 रोजी 100 भाग पूर्ण झालेले आहेत. त्या 100व्या विशेष भागामध्ये युनेस्कोच्या महासंचालक अँड्रे एजॉल किंवा एजॉल असं त्याचं म्हणजे उच्चार आहे. थोडक्यात आपल्याला जे सोपं जाईल ते आपण लक्षात ठेवायचं या ठिकाणी. अँड्रे एजॉल या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. युनेस्कोच्या महासंचालक अँड्रे एजॉल हे महत्वाचं आहे. 100व्या भागाला एक प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होतं, तर अँड्रे एजॉल ह्या फ्रान्सच्या आहेत, फ्रेंच आहेत त्या, आणि ते या 100व्या मन की बातच्या 100व्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यानंतर मन की बातचा पहिला भाग जो आहे तो महत्वाचा आहे. आणखीन एक या माहिती घेत असताना मन की बातचा पहिला भाग जो आहे तो 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता. 2014 या वर्षापासून हा कार्यक्रम या 2014 सुरुवात बघा 2014 या वर्षी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो. तर यातले काही महत्वाचे पॉईंट्स परीक्षा घेऊन ज्याला आपण म्हणू तर ते व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला 100 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने त्यावरती एखादा प्रश्न परीक्षेत अपेक्षित आहे. एक, कधी पूर्ण झाला. दुसरा, प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते. त्याचबरोबर तिसरा महत्वाचा म्हणजे याची सुरुवात कधी झालेली होती हे देखील आपण पाहिलेलं आहे. ओके, तर हे महत्वाचे पॉईंट्स नोट करून घ्या. यानंतर 3 एक टॉपिक आपण घेतलेले आहेत. आता नंतर शेवटचा आपण टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे एक आशियाई क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एक आपला म्हणजे पॉईंट राहून गेला होता. तो टॉपिक त्याचं मेन्शन करणं म्हणजे गरजेचं आहे, कारण एक विक्रम त्या ठिकाणी रचला गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे आंतरराष्ट्रीयचा दर्जा त्याला देण्यात आला होता आणि या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं क्रिकेट पहिल्यांदा समावेश झाला होता आणि भारतानं सुवर्ण पदक देखील मिळवलं होतं. भारताच्या पुरुष संघाने आणि भारताच्या महिला संघाने देखील सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. परंतु या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटविषयी एक लक्षात ठेवण्यासारखं किंवा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं म्हणजे नेपाळने या ठिकाणी एक विक्रम रचलेला आहे. तर या नेपाळच्या संघाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत आपण. तर नेपाळने सर्वाधिक 314 म्हणजे 314 जे काही धावा आहेत त्याने बनवले आहेत, जे की T20 क्रीडा प्रकारात सर्वाधिक आहेत. तर याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. तर नेपाळच्या संघाने 314 धावांचा जो विक्रम आहे तो रचलेला आहे. तर तो कोणत्या संघाविरुद्ध त्याने रचला हे परीक्षेत प्रामुख्याने विचारलं जाऊ शकतं. त्या कारणाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे की पॉईंट आपण जाणून घेऊ. तर 2 एक विक्रम या ठिकाणी रचले गेलेले आहेत. तो म्हणजे सर्वाधिक धावाचा 300हून अधिक धावा, जे की 314 धावा जे आहेत. तर त्या नेपाळ हा संघ पहिला संघ ठरलेला आहे. इतक्या धावा बनवणारा नेपाळ पहिला संघ बनला आहे. त्यांनी कोणाविरुद्ध ह्या धावा केल्यात हे खूप महत्वाचं आहे. परीक्षेत आता हे लक्ष नसतं आपल्या, आपण जे काही म्हणजे दुर्लक्ष करतो त्या गोष्टी परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. आपल्याला वाचण्यात येत नसतं कधी कधी, तरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मंगोलिया विरुद्ध खेळताना नेपाळने 314 धावा बनवलेल्या आहेत आणि जे 3/314 या ठिकाणी आहेच आकडा. नेपाळच्या 23 वर्षीय दीपेंद्र सिंह अरीने 9 चेंडूत अर्धशतक बनवले. हा एक विक्रम त्या ठिकाणी रचला गेला होता. नेपाळचा 23 वर्षीय दीपेंद्र सिंह याने अवघ्या 9 चेंडूमध्ये भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंग याचा विक्रम त्याने तोडलेला आहे. त्या ठिकाणी युवराज सिंगने 12 चेंडूमध्ये दक्षिण आफ्रिकेत जे 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप खेळवण्यात आलेलं होतं, तर त्यामध्ये इंग्लंडच्या संघाविरुद्ध त्याने 12 चेंडूत अर्धशतक झळकवलं होतं. ते T20 मधलं सर्वात वेगवान अर्धशतक होतं. आणि आता तो विक्रम जो आहे तो दीपेंद्र सिंह अरी हे नाव देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याने अवघ्या 9 चेंडूमध्ये 50 बनवलेली आहे. तर हे एक नाव महत्वाचं. मंगोलियाचा पराभव केला. मंगोलिया एक नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे, लक्षात घ्या. तो पॉईंट मगाशी उल्लेख केला होता तोच. युवराजने 2007 या वर्षी कोणाविरुद्ध, इंग्लंड विरुद्ध डर्बन या ठिकाणी 12 चेंडूमध्ये त्याने हे अर्धशतक झळकावलेलं होतं. ओके, हे देखील महत्वाचं आहे. त्यानंतर नेपाळच्या 19 वर्षीय फलंदाज कुशल मल्लाने आणखी एक रेकॉर्ड आहे या ठिकाणी प्रस्थापित झाला. तो T20 क्रिकेट मधला 34 चेंडूत अवघ्या T20 मध्ये सर्वाधिक वेगवान शतक झळकावले. डेव्हिड मिलर आणि रोहित शर्मा हे जे 2 खेळाडू आहेत, डेव्हिड मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा आहे, रोहित शर्मा भारताचा कर्णधार, त्या दोघांचा विक्रम त्याने मोडलेला आहे. मिलरने बांगलादेश विरुद्ध 2017 मध्ये 35 चेंडूत अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावलेलं होतं. तर रोहितने 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध हे 35 चेंडूत शतक झळकावलेलं आहे. म्हणजे दोघंही 35 बॉलमध्ये सेंचुरी केलेली होती. परंतु त्यांचा विक्रम आता 34 चेंडूत हा जो फलंदाज आहे कुशल मल्ला याने तो मोडलेला आहे आणि त्याने म्हणजे 1 चेंडू कमी 34 चेंडूत त्याने शतक झळकावलेलं आहे. त्यानंतर नेपाळने परत आणखी एक म्हणजे रेकॉर्ड आहे तो म्हणजे 26 षटकार खेचण्याचा एक पराक्रम केला. हे काही विचारणार नाहीत परीक्षेत जास्त, थोडक्यात माहिती असावी आपल्याला.
क्वचितच म्हणजे 1% चान्स म्हणून आपण त्याला घेऊ. सर्वाधिक षटकार जे आहेत त्याने ते देखील विक्रम केलेला आहे. आपण ही माहिती घेतोच तर हे देखील त्याला जोडून आलेलीच आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील एका डावातील हे सर्वाधिक षटकार ठरलेले आहेत. 26 षटकार जे आहेत ते. याआधी अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी डावामध्ये 22 षटकार मारले म्हणजे ठोकलेले होते, खेचलेले होते. तर ते आधीचं रेकॉर्ड होता तो देखील या ठिकाणी मोडला गेलेला आहे. तर अशा स्वरूपाची एक माहिती आपली महत्त्वाची राहिलेली होती आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये, तर ते आपण इथे मेन्शन केलेले आहे. तरी महत्त्वाचे टॉपिक आहेत यामध्ये काही बाबी परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर हे सर्व आपल्याला व्यवस्थितरित्या नोट करायचं आहे आणि त्याचं रिव्हिजन देखील मस्ट आहे. ओके, तर आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तुम्हाला नेहमीच मी सांगत असतो प्रश्नांच्या मालिकेबद्दल, तर लवकरच आपण एक प्रश्नांची मालिका सुरू करणार आहोत. जे काय आपले सेशन्स होत आहेत व्यवस्थित अटेंड करत चला. यानंतर आपण काही प्रश्न घेणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचा अधिक सराव व्हावा आणि जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला ते जास्त उपयुक्त ठरावेत आणि अधिकचे गुण मिळावेत, त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. ओके, चला तर मग थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चालू घडामोडी या विषयात. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.